अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 24 मे 2024, वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे आणि शिस्त हा राष्ट्राचा आत्मा आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या शेतीचे फेरफार वाटणीपत्राचे आदेश काढून देण्यासाठी चांदूर बाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड आणि खासगी इसमाकरिता तक्रारकर्त्याला 25,000ची लाचेची मागणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली। याचीच पडताळणी केली असता दोघेही दोषी आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार गीतांजली गरड सह एका खासगी इसमाला ताब्यात घेऊन चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले। चांदूर बाजार तालुक्यात तहसीलदारांनी लाचेची मागणीची तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केल्याने चांदूर बाजार तालुक्यात एकच खळबळ उडाली। चांदूर बाजार तहसीलमध्ये वडील शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या शेतीचे फेरफार वाटणीपत्राचे आदेश काढण्यासाठी तक्रारकर्ता फिर्यादीने अर्ज सादर केला होता। अशातच आदेश काढून देण्यासाठी चांदूर बाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह खासगी इसमांकरिता तक्रारकर्त्याला 25,000ची लाचेची मागणी करण्यात आली। यात तडजोड अंती 20,000 रुपये स्वीकारण्याचे ठरलेत। याचीच तक्रार फिर्यादी इसमांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची सखोल पडताळणी केली असता दोघेही दोषी आढळून आलेत। त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली गरडसह एका खासगी इसमाला ताब्यात घेऊन चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बहाकार, पोलीस उपाधीक्षक मंगेश मोहोड, पोलीस उपाधीक्षक विजय पंधरे, पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस कर्मचारी प्रमोद रायपुरे, युवराज राठोड, निलेश राठोड, महेंद्र साखरे, उमेश भोपते, वैभव जायले यांनी केली। अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी नवसारी येथील सर्वे क्रमांक 47 व 1 मध्ये भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत त्यांनी वडद येथील दोन्ही लेआउटच्या मंजुरीसाठी अनियमितता दाखविल्याने लोखंडे यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेने अमरावती महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत गोपालनगर येथील संजय गव्हाळे यांनी या संदर्भात वरिष्ठ स्तरावर विजय लोखंडे यांची तक्रार दिल्याने त्यांच्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला। यावर मात्र आता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे। अमरावती तहसीलदार विजय लोखंडे यांच्यावर महसूल विभाग निलंबनाची कारवाई केल्याची माहिती पसरताच अमरावती महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। याबाबतचा आदेश 22 मेच्या बुधवारी वरिष्ठ विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे। मात्र यावर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी लोखंडे यांच्या निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे।
शहरातील गोपालनगर येथील संजय गव्हाडे यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल केली होती. वडद येथे टाकण्यात आलेल्या 2 लेआउटची मंजुरी महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी 23 जून 2023 रोजी रद्द केली होती. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या 1 दिवस आधी म्हणजेच 15 मार्च 2024 रोजी वडद येथील दोन्ही लेआउटच्या मंजुरीसाठी अमरावती मनपाचे सहाय्यक संचालक नगररचना यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला होता. या प्रकरणी तहसीलदार विजय लोखंडे यांनी NOC दिली होती. त्यानंतर 19 मार्च 2024 रोजी दोन्ही लेआउटला मंजुरीही देण्यात आली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे नगररचना विभागाचे अधिकारी व तहसीलदार यांनी संगनमत करून नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता केवळ 4 दिवसातच रद्द केलेल्या लेआउटला पुन्हा परवानगी दिली. यासोबतच तहसीलदार विजय लोखंडे यांनी नवसारी येथील सर्वे क्रमांक 47 व 1 मध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार करण्यात आली. अशात आता या प्रकरणात मनपाचे नगररचना विभागाचे अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संजय गव्हाडे यांच्या तक्रारीची चौकशी करून दखल घेत महसूल विभागाने तहसीलदार विजय लोखंडे यांना निलंबित केले आहे. मात्र जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी लोखंडे यांच्या निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मौजे वडद येथे एकूण 27 एकर परिसराचे 3 भाग करत लेआउट धारक नरेंद्र भाराणी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. नाला सुद्धा बुजवण्यात आला आहे. पर्यायी मार्ग सुद्धा बंद करण्यात आला आहे. या प्रकरणात 2022 पासून महसूल विभागाकडे तक्रार करून पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर तहसीलदारांना निलंबित करण्यात आली असल्याची माहिती दुपारी समोर आली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी तक्रारदार संजय गव्हाडे यांनी केली आहे. मात्र वृत्त लिहिवस्तवर सायंकाळी पुन्हा या प्रकरणात तहसीलदार विजय लोखंडे यांची निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. चांदूर रेल्वे मार्ग तसेच भानखेडा मार्गावरील जंगलात अनेक प्रजातीचे प्राणी आणि पक्षी आढळून येतात. मात्र याच वन विभागाच्या क्षेत्रात प्रचंड जंगलतोड करण्यात आल्याने वन्य प्राणीसह आता शहराकडे धाव घेत असताना दिसून येत आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईसह शिकार मिळत नसल्याने बिबट सुद्धा नागरी वस्तीत मुक्त संचार करताना अनेकांनी बघितले. आता याच मार्गावर असलेल्या हनुमानगडी जवळच्या रस्त्यावर रात्री बिबटने श्वानाची शिकार केल्याचे दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्या ठिकाणी काही 4 चाकी वाहने रस्त्याच्या बाजूलाच पार्किंग करण्यात आल्या आणि काहीच वेळाने एक बिबट दाखल होऊन एका श्वानाची शिकार करून पसार झाला. सुदैवाने बरं झालं त्या रात्री तिथे कोणता इसम नव्हता, अन्यथा त्याच्यावर सुद्धा बिबटने झडप घातली असती. हेही तितकंच खरं. अमरावती लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया गेल्या 26 एप्रिलला पूर्ण झाली असून आता याच निवडणुकीच्या निकाल लागण्याकरिता सर्व नागरिक प्रतीक्षेत आहेत. अशात आता येणाऱ्या 4 जूनला लोकशाही भवन येथे सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत मतमोजणीकरिता सर्व जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी तयारीची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केली. अमरावती लोकसभा निवडणूक मतदान गेल्या 26 एप्रिलला अमरावती जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर शांततेत पार पडली. आता याच निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला लागणार आहे. संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेत सर्व मतपेटी विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे स्ट्रॉंग रूममध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. आता मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. 6 विधानसभा मतदारसंघामधून ग्राउंड फ्लॅटला मतमोजणी होणार आहे. लोकशाही भवनच्या वरच्या मजल्यावर स्ट्रॉंग रूम आहे. 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी मतदारसंघामध्ये 18 टेबल राहणार आहेत, तर पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी 6 टेबल लावण्यात आले आहेत. 1,500 ते 2,000 कर्मचारी निवडणूक अधिकारी कर्मचारी सज्ज राहणार आहेत. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता उमेदवार आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडली जाणार आहे. पहिल्या राऊंडमध्ये पोस्टल बॅलेटचे काउंटिंग होणार आहे. नंतर EVM मशीनचा काउंटिंग सुरू होणार असून 18 ते 20 राऊंडमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. मेळघाटात जास्त मतदान केंद्र असल्यामुळे 20 राऊंडपर्यंत मतमोजणी चालेल. 20 राऊंड मतमोजणी झाल्यानंतर आणि टपाल मतमोजणी एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
आपल्याकडं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान झालं. मतदानानंतर झालेल्या मतपेट्या सगळ्या लोकशाही भवन म्हणून जे आपण स्ट्रॉंग रूम केलेलं आहे त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत. त्याची मतमोजणी आपल्याकडं आता 4 जून रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी जवळपास सगळी पूर्वतयारी प्रशासनाची झालेली आहे. आपल्याकडे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये ग्राउंड फ्लोअरला मतमोजणी होणार आहे आणि त्याच लोकशाही भवनच्या वरच्या मजल्यावरती स्ट्रॉंग रूम आहेत. तर 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये 18 टेबल EVM काउंटिंगसाठी आपण लावलेले आहेत. असे प्रत्येक उमेदवाराला EVMसाठी प्रत्येकी एका टेबलला 1 याप्रमाणे 108 उमेदवार त्यांना नेमता येतील. त्याचबरोबर पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी आपण 6 टेबल लावलेले आहेत आणि ETPBS काउंटिंगसाठी 1 टेबल. असे पोस्टलचे 6 आणि ETPBS 1 असे 7 एजंट असतील आणि EVM काउंटिंगचे 108 असे प्रत्येक उमेदवाराला 115 काउंटिंग एजंट त्या ठिकाणी नेमता येतील. जे आपले कर्मचारी आहेत मतमोजणी करणारे ते प्रत्येक टेबलला काउंटिंग सुपरवायझर प्रत्येक टेबलला 1 असेल. असे प्रत्येक मतदारसंघामध्ये 18 टेबलनी आहे. जर बघितलं तर आपण 108 काउंटिंग सुपरवायझर असतील, 108 काउंटिंग असिस्टंट असतील आणि 108 मायक्रो ऑब्झर्वर असतील. याशिवाय विविध टीम केलेले असतात. काही मशीन घेऊन येणारी टीम असेल, वरती ठेवणारी टीम असेल, EVM मशीनच्या सीलिंगची टीम असेल, कॉम्प्युटर कंपायलेशन असेल, मॅन्युअल कंपायलेशन असेल. असे जवळपास 1,500 ते 2,000 कर्मचाऱ्यांचा जथ्था त्या ठिकाणी दिवसभर काम करणार आहे. 4 तारखेला सकाळी 8 वाजता आपलं काउंटिंग सुरू होणार आहे. काउंटिंग सुरू होण्यापूर्वी 8 वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडली जाणार आहे. स्ट्रॉंग रूम उघडल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या राऊंडमध्ये पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू होणार आहे आणि पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू झाल्यानंतर मग EVM मशीनचं काउंटिंग आपलं राहणार आहे. जवळपास कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 20 राऊंडमध्ये हे काउंटिंग होणार आहे. म्हणजे काही मतदारसंघामध्ये समजा मतदान केंद्र कमी आहे तर त्यांचं 18 राऊंडमध्ये मतमोजणी संपेल. मेळघाटसारख्या ठिकाणी 354 म्हणजे सगळ्यात जास्त मतदान केंद्र आहे, त्यामुळे त्यांचे 20 राऊंडपर्यंत मतमोजणी चालेल. अशी ह्या 20 राऊंडमधली मतमोजणी आणि टपाली मतमोजणी ही एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर होणार आहे. अमरावती मनपा हद्दीत मनपा प्रशासन राज गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. अशात मात्र अनेक प्रभागात मनपा स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे स्वच्छता अभियान राबवण्याचे कागदावर बल्लेबल्लेची चित्र तर दुसरीकडे मुस्लिम बहुल भागात येणाऱ्या जावेदनगर प्रभाग 16 मध्ये स्वच्छता अभियानाची ऐसी तैसी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्याने येथील लहान मुलांवर परिणाम होत आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहित खाडे यांनी. अमरावती मनपा क्षेत्रात सर्व प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून मनपा निवडणूक न झाल्याने सर्व प्रभागात मनपा प्रशासन राज सुरू आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनात सर्व प्रभागातील स्वच्छता अभियानासह सर्वे कामे सुरू आहेत. मात्र आता याच प्रशासन राजमध्ये अनेक प्रभागातील स्वच्छता अभियानाची ऐसी तेसी झाल्याची ओरड नागरिकांमधून दिसून येत आहे. अनेक प्रभागात स्वास्थ्य निरीक्षकांच्या मिलीभगतमध्ये कंत्राटदार कमी स्वच्छता कामगार लावून कागदावर बिल काढीत असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. अमरावती शहरात पश्चिम मुस्लिम भाग समजल्या जाणाऱ्या अनेक प्रभागात आता स्वच्छता अभियानाचे 3-13 वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील प्रभाग क्रमांक 16 जावेदनगरमध्ये घाणीच्या साम्राज्याची मोठी बिकट समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी स्वच्छतेचे 3-13 वाजल्याचे दिसून येत आहे. जावेदनगरमधून कंपोस्ट डेपो फक्त 500 मीटरवर असून सुद्धा महानगरपालिकेच्या गाड्या जावेदनगरमध्ये कचरा खाली करतात. त्यामुळे आता येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर अनेकदा महानगरपालिकेमध्ये निवेदन देऊन सुद्धा यावर कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. मैं इमरान खान राज सोशल फाउंडेशन का सचिव हूँ और मैं यहाँ खड़ा हूँ जावेद नगर के और बुरकापुर के बीच में. यहाँ पर एक बस्ती है जावेद नगर करके, वहाँ पर बहुत लोग रहते हैं और वहाँ यहाँ पर महानगर पालिका वाले जो है पूरे बस्ती का कचरा यहाँ पर लाके डालते हैं, जिससे हमारे मोहल्ले के बच्चे बीमार हो रहे हैं और बीमारी के अलावा डेंगू का फैलने का डर है. ऐसी बहुत सी बीमारी हो रही और जो लोग यहाँ से आना जाना करते हैं उनको बहुत
बदबू फैलती है। और यहाँ पे कचरा जलाते, मरे हुए जानवर लाकर डालते। यहाँ पे सांस लेने में कभी कभी बुजुर्ग जो लोग जाते हैं तो उनका कभी जानवर हाँ ऐसा मतलब ऐसे जो भी गंदगी है पूरा यहाँ पर लोग डालते हैं। तो इसके लिए भाई हमने महानगर पालिका में भी जाकर बहुत से बार गुहार लगाए, लेकिन इस पर किसी ने एक्शन नहीं लिया। हमारी सिर्फ ये मांग है कि बस यहाँ का कचरा साफ़ किया जाए और हमको इससे निजात दिलाई जाए। मेरा नाम मुकेश कुशवाहा है, मैं यहीं का रहवासी हूँ। और इतनी ज़्यादा इससे मतलब हमको छोटे छोटे बच्चे भी स्कूल जाते, नंगे पाँव ये रास्ते से जाते, पूरी गंदगी उनके पाँव में लग के और बीमार होते। बहुत सी ऐसी बातें हैं, लेकिन कोई हमारी सुनवाई नहीं हो रही यहाँ। आज कम से कम 5 साल हो गए। कचरा डिपो यहाँ नज़दीक में है, लेकिन वहाँ तक नहीं जाती गए महानगर पालिका की गाड़ी। बहुत नज़दीक है, हमारे घर के पास ही में है, लेकिन वहाँ नहीं ले जाके डालती, यहाँ रोड पे डालते हैं। यहाँ का जो नाला है अम्बा नाला बोली जाता है इसको। हाँ, अम्बा नाला मतलब यही जगह का अम्बा नाला नाम पड़ा हुआ है। और मरी माता मंदिर के पीछे वो भी पूरा भरा हुआ वो भी पूरा भरा हुआ है। कितने साल हो गए उसको सफाई नहीं की है? ये कम से कम 5 साल हो गए। नाली की सफाई भी नहीं? नहीं, कोई नहीं आके यहाँ तक दिखते भी नहीं। कितने बार कंप्लीट किया आपने? बहुत बार, हर बार मतलब 100-200 लोग हर बार सही देते, लेकिन आज तक कोई सुनवाई नहीं हुई उसकी। क्या मांग है आपकी? हमारी यही मांग है कि बस ये कचरा हटे, यहाँ से साफ सफाई होनी चाहिए बस। वाढत्या घाणीमुळे येथील लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। मनपा विभागाने यावर तात्काळ निर्णय घेऊन स्वच्छता अभियान राबवावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत। मैं अब्दुल मतीन बोल रहा हूँ, जावेद नगर में रहता हूँ। और ये जो कचरा डाल रहे हैं यहाँ जब भी आते तो इतनी खतरनाक मरे हुए जानवर रहते हैं यहाँ, बास आती है इसकी बीमारी पूरी इधर ये जो है तो फैल रही है। और ये धुआं जो जला रहे हैं वो तो पूरे मरे हुए धुआं जो जा रहा था उसकी पूरी मतलब ये बीमारी आ रही। और ये 4-4, 5-5 दिन ये परदेसी लोग भी जाते तो उनके बच्चे स्कूल को जाते तो पूरी प्रॉब्लम जाती इससे। पूरी बात पूरा गलाटा पूरा मतलब ये 8-8 दिन गलाटा भी नहीं उठाते, यहीं पड़ा हुआ है। इधर जो मरी माता के मंदिर के पीछे है, कितने जनों को बोलो, एक ने भी नहीं सुना अभी तक। आगे मंदिर है, मस्जिद है, इसका जरा ये गलाटे का जरा ये उठाने लगा। ये गलाटा पूरा सब समाज के लोग रहते हैं यहाँ बस। मैं मोहम्मद एजाज नूरी, सामाजिक कार्यकर्ता, वो कांग्रेस कमेटी शहर अध्यक्ष। ये जो यहाँ कचरा डालते लाके इससे बहुत बड़े प्रॉब्लम होती है यहाँ से रहने वालों को। बार बार कचरा लाते, मना करने के बाद में भी बड़े बड़े यहाँ पे मरे हुए ढोर, मरे हुए जानवर ला के डालते। इरविन हॉस्पिटल में हम यहाँ से लोगों को लेके जाते, बच्चों को बीमारी हो जाती, जिसके कारण यहाँ पे बहुत ही कचरा रहता है चारों तरफ। ये अम्बा नाला आता है इधर से, इसकी कैपेसिटी देखिए सर आप, कोई अधिकारी इधर आके झाँक के देखता नहीं। मेरी प्रशासन से एक ही गौर है, एक ही तेला है कि यहाँ आके इस पर ध्यान दीजिए और ये कचरा यहाँ लाना बंद कर दीजिए, नहीं तो वरना महानगर पालिका में हम बहुत बड़ा यहाँ ये करेंगे, आंदोलन करेंगे। हाँ, बस मेरी इतनी तेला है। मेरा नाम अबरारुल हक अंसारुल हक है और मैं हैदरपुर रहमत नगर रहवासी हूँ। और ये हमारा वार्ड है इतना बड़ा। यहाँ पे कैसा है, कचरे के सिलसिले में हमने आपको बुलाया है और उस सिलसिले में यहाँ पर बहुत सारी गंदगी करते हैं लोग। महानगर पालिका में भी इसकी हमने बहुत बार शिकायत दर्ज की थी, लेकिन उस पर कोई एक्शन लेने वाला नहीं है। और उसके बाद में देखो कितनी सारी गंदगी पड़ी है यहाँ पर। यहाँ पे कंपोस्ट डेपो सिर्फ 300 मीटर ही है, किलोमीटर की तो छोड़ो, सिर्फ 300 मीटर है। लेकिन एक्चुअली ये लोग क्या करते हैं पता है क्या, स्लम लोगों के पास में एक्चुअली पैसा नहीं है, बड़े लोगों का इलाज हो जाता है। स्लम एरिया में कैसा है, ये लोग आग जलाते हैं, आग जलाने के बावजूद हमको खुद को सांस लेने में प्रॉब्लम होती है। अब कैसा है, इसमें कैसा है, डेंगू का प्रकरण भी बहुत बढ़ चुका है। महानगर पालिका खुद बोलती है, आप लोग खुद पेपर में डालते हैं कि भाई डेंगू से इसकी मौत हुई, उसकी मौत हुई। लेकिन अब स्लम एरिया के इंसान को अगर से डेंगू होता है तो फिर उसका इंश्योरेंस भी तो मिलना चाहिए, उसको कोई फैसिलिटी नहीं है। अभी कैसा है, बड़े लोगों को अगर से कुछ होता है तो उनका फट से इलाज हो जाता है क्योंकि उनके पास में मनी। अब यहाँ पे कैसा है, 500-300 रुपये रोज़ कमाने वाले लोग हैं, इतने सारे पैसे कहाँ से लाएंगे। अब उसमें कैसा है, अगर से आप ये गंदगी नहीं हटा रहे तो कम से कम लोगों को फैसिलिटी भी तो दीजिए। और हमारी प्रशासन से यही मांग है, अगर से गंदगी नहीं हटी तो हम इसके बाद में खुल के आंदोलन करेंगे और बहुत सारे लोगों को जोड़ेंगे। क्योंकि कैसा है, प्रशासन को इसके ऊपर एक्शन लेना चाहिए और हम प्रशासन की रिस्पेक्ट करते हैं और सभी अधिकारियों की हम रिस्पेक्ट करते हैं, तो इसलिए हमारी बात को गौर से ध्यान देना चाहिए। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर।
संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील 82 शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे मिळत नसल्याने तेच पैसे जम्मू काश्मीरला गेल्याचे कळताच आमदार बच्चू कडू चांगलेच संतापले। यावर राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारा पीएम किसानचे पैसे जम्मू काश्मीर मध्ये जातो कसा असा सवाल बच्चू कडू यांनी केला। तर अचलपूर शहापूर गावातील शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे काश्मीरच्या शहापुरे सेतूमध्ये जमा होत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली। किशोर शर्मा आहे, हे 82 शेतकरी आहे। असदपूर मधलं एक शहापूर गाव आहे लहान, अचलपूर तालुक्यातलं, आणि गेल्या दोन वर्षापासून ते तक्रारी करत आहे। ते माझ्याजवळ पहिल्यांदा आले आणि ते 82 शेतकऱ्याचं जर रजिस्ट्रेशन कोड पाहिलं तर GK म्हणजे काश्मीरच्या सेतूमध्ये ते जमा होते। म्हणजे अमरावती जिल्ह्यातला जो पीएम किसानचा पैसा आहे तो काश्मीरच्या शहापूरच्या गावाला जात आहे, जम्मू काश्मीरच्या। आणि 2 वर्षापासून हे शेतकरी तक्रार करत आहे, त्याचं निवारण अजूनही कुठल्या अधिकाऱ्यानं केलेलं नाही आहे। या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे पैसे जम्मू काश्मीरला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला असं होऊ नये याच्यासाठी मला वाटते खबरदारी घेतली पाहिजे आणि याच्यावर न्यायनिवाडा लवकर लागावा याच्यासाठी आम्ही सुद्धा आता प्रयत्न करणार आहोत। हे 82 शेतकरीचे जे पैसे जम्मू काश्मीरच्या शहापूरला जात आहे ते 2 वर्षाचे परत घेण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी वेळ आले तर या संदर्भात विधानसभेत सुद्धा मुद्दा उचलू। 2 वर्षापासून सतत तहसील कार्यालयाच्या चक्रा मारणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या व्यथा स्पष्ट केल्या। 2 एकर शेती आहे, आमचे पीएम किसानचे पैसे मिळावे याकरिता तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारल्या। आता बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली, चक्रा मारून थकलो आणि घरी येऊन थकलो अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा स्पष्ट केल्या। नमस्कार, मी नंदकिशोर हेराजी शर्मा। पीएम किसानच्या बाऱ्यामध्ये मी बच्चू कडूंना गेलो, यांना मी कागद दिले। मला 2 वर्ष झाले कोणताही लाभ मिळालेला नाही। मी तहसीलदार, कलेक्टर सगळ्याकडे गेलो, कृषी विभागामध्ये गेलो, कोणीही कोणाचं लोड घेतलं नाही। हाव करू असं करून राहिले कर्मचारी। एकही जाधव वगैरे तहसीलमध्ये मी काही वेळा वादविवाद केला, पण कोणीही काही दूर धरली नाही। आम्ही कास्तकार, सारे कास्तकार 2 एकर 3 एकर 4 एकर असे कास्तकार, लहान कास्तकार आहे। मोठा कास्तकार एकही नाही त्याच्यात। लहान कास्तकाराले 2000 मोदी साहेबांनी मिळाले, शिंदे सरांचे मिळाले, हे सारे जम्मू काश्मीरला नेऊन टाकलेले आहे। जम्मू काश्मीर यांना विचारा बाबा, जम्मू काश्मीरला नेऊन टाकणारा कोण आहे कर्मचारी तो सांगा। ते नाव सांगायला तयार नाही की हा कर्मचारी आहे। फक्त तुम्ही बस द्या, हो आम्ही करून टाकतो। आखरी आम्ही आता बच्चू कडूंच्या शरणात गेलो। बच्चू साहेबांना हेच विनंती आहे आग्रहाची, हात जोडून 80 कास्तकारांच्याकडून मी नंदकिशोर शर्मा हात जोडून विनंती करतो की बच्चू साहेबांनी यामध्ये भाग घेऊन आम्हाला लाभ द्यावा। आमची जी रोखलेली रक्कम आहे तेही आम्हाला देण्यात यावा अशी ही विनंती बच्चू कडू सरांच्या शरणात मी हे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अचलपूर शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचे नावे, त्यांचे क्रमांकाची यादी यासोबतच काश्मीरच्या शहापूर येथील सेतू यादी सुद्धा शेतकऱ्यांनी दाखवली। मी असदपूर रहिवासी, माझे इथं 2 एकर शेती आहे। मला पैशाला फार त्रास होऊन राहिला। मला मोदीजीचे शिंदेचे कोणतेच पैसे भेटून नाही राहिले सध्या। मी तहसीलमध्ये 10 वेळा गेलो, ह्या साहेबापाशी गेलो, तहसीलदारापाशी गेलो, पण कोणीही लोड घेतला नाही। मी झेरॉक्स काढू आणि भाडे खर्चू थकलो आणि घरी येऊन बसलो। आखरी बच्चू भाऊला भेटायला आलो आणि हे कंप्लेंट देऊन राहिलो की माझे पैसे मोदीजीचे आणि शिंदेचे बंद झालेले आहेत। कशामुळे झाले? कोणी म्हणते काश्मीरला गेले, कोणी म्हणते तिथं गेले। मग अमरावतीलाही कंप्लेंट गेली, पण कोणीही साहेबांना कोणताही तऱ्हेचा लोड घेतला नाही। हे इथं एवढे लोक आहेत आणि त्याच्यानंतर मला ट्रीटमेंट भेटलेले आहेत सेतूमधून।
त्याच्यानंतर मला पैसे कुठपर्यंत आलेले आहेत हेही माझ्याजवळ आहे. मी जीव थकलो आणि आखरी घरी येऊन बसलो. आता हे प्रकरण उघडकीस आलं तर करप्शन तर नाही ना, असा सवाल करीत बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. याच्या मागे कारण काय आहे ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली. असेल तर इथला कलेक्टर असेल, कृषी अधीक्षक असेल, यांनी हे निवाळा करायला पाहिजे होता. आता हे प्रकरण उघडकीस आलं तर नेमका याच्यामधलं काही करप्शन तर नाही आहे काय? तर रशियन नंबर तर JK म्हणजे काश्मीरचा असं येत असेल आणि नावं मात्र महाराष्ट्राचे राहत असणार, तर हा निश्चितच घोळ आहे. 2 वर्षात याची चौकशी होऊ शकली नाही, तर याच्या मागचं नेमकं कारण काय ते शोधणं प्रशासनाची आणि शासनाची गरज आहे. धाडसी करीना थापा या मुलीचा सर्वात आधी कौतुक आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी आमची सिटी न्यूज सरसावली. 22 मेच्या दिवशी करीना थापा या तरुणीची आईसह जंगी सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात प्रमुख अतिथी असलेले मनपा आयुक्त देविदास पवार यांनी करीनाचे धाडस पाहून आपल्या भाषणाच्या माध्यमातून करीनाचे उच्च शिक्षणाचा सर्व खर्च मनपा करणार, यासोबतच अमरावती मनपा अग्निशमन दलाची फायर ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त देविदास पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पूर्ण या करण्याच्या जीवनाकरता, भावी जीवनाकरता आपण 2 घोषणा केलेल्या आहेत. काय सांगाल? करीना सारख्या मुलींना ज्या 32 फ्लॅटची बिल्डिंग होती तिथे दुसऱ्या माळ्यावर आग लागलेली होती, घरात कोणी नव्हतं, लॉक होतं, त्या लॉक तोडून त्या घरामध्ये शिरणं, ते शिरल्यानंतर धूर असताना, आग असताना त्या ठिकाणी एंट्री करणं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामुळे आग भडकते असं तिच्या लक्षात येणं की या ठिकाणचा तो गॅस पंप, गॅसचं जो हे आहे सिलेंडर आहे ते काढलं पाहिजे आणि तेवढा याच्यामध्ये एकटीनं जाऊन जी गॅस सिलेंडर काढलं आणि त्या ठिकाणचा मोठा घटस्फोट म्हणजे अग्निशामची आग लागणार होती ती वाचवली. हिच्याबद्दल हिचं अभिनंदन, स्वागत. आणि अशाच मुली, असेच माणसं माझ्या संपूर्ण शहरामध्ये पाहिजे आणि प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस हा शुद्ध असला पाहिजे की एखादी आपत्ती अवस्था घडली नाही पाहिजे आणि एखादी आपत्ती जर घडली तर त्याच्यामध्ये स्वतःला वाचून इतरांना सुद्धा वाचवणं, तसंच मौल्यवान वस्तूंना सुद्धा वाचवणं आणि अशी आपत्तीची घटना रोखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. असं चांगलं काम करीनानं केलं, तिचं अभिनंदन, शुभेच्छा. आणि असंच माझ्या शहरातले सगळे नागरिक तयार झाले पाहिजे, असे सुज्ञ राहिले पाहिजे. याच्यासाठी तिचं प्रशिक्षण संपूर्ण शहरामध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून मोठ्या मोठ्या फ्लॅटच्या ठिकाणी करीना आणि माझे फायर ऑफिसर निश्चितपणे याच्या पुढे प्रशिक्षण देणार आहेत, नागरिकांनी सुज्ञ कसं राहावं आपत्तीच्या वेळेस म्हणून. त्यासोबतच ही गरीब घरची आहे मुलगी आणि हिला चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, हिचं जीवन मोठं चांगलं झालं पाहिजे. या अनुषंगाने महापालिकेनं हिचा शिक्षणाचा याच्या पुढचा खर्च उचललेला आहे. धन्यवाद. अँबॅसेडर सुद्धा आपण घोषित केलं आणि हिला फायरचा अँबॅसेडर सुद्धा घोषित केलं. तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्मोत्सव म्हणून बौद्ध पौर्णिमा हा दिवस 23 मेच्या दिवशी संपूर्ण जगात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात सुद्धा संगीत कार्यक्रमाने हा उत्सव साजरा करण्यात आला. बौद्ध पहाट कार्यक्रम आयोजित करून अनेकांनी युद्ध नको बुद्ध हवा हा सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. जगात युद्ध नको, शांती हवी असा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म महोत्सव म्हणून बौद्ध पौर्णिमा हा दिवस 23 मेच्या दिवशी संपूर्ण विश्वात साजरा करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहारात सुद्धा अनेक धार्मिक कार्यक्रमाने उत्सव साजरा करण्यात आला. धामणगाव रेल्वे तालुक्यात सुद्धा जीवक बुद्ध विहारात बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 23 मेच्या पहाटे धामणगाव शहरात बुद्ध पहाटाने दिवस उजाडला. यावेळी संगीतमय बुद्धमय गाण्यांनी धामणगाव नगरी दुमदुमली. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शांतीचा संदेश देणारे अनेक गीत गायलेत. युद्ध सोडून शांतीच्या मार्गाने सर्वांनी वागलं पाहिजे असा संदेशही देण्यात आला.
वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवरा देवरी रोडवरील येत असलेल्या संत रोहित बाबा यांच्या आश्रमात दर्शनाला आलेल्या अल्पवयीन पीडितेसोबत आश्रमातीलच बाबाने अश्लील चाळे केल्याचा आरोप पीडितेच्या आईने 24 मेला आयोजित पत्रकार परिषदेत केला। ही घटना वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या देवरा देवरी रोहित बाबा उर्फ मनोज ढोके यांच्या आश्रमात घडली। माझ्या मुलाला तुम्ही पुन्हा इथं गेले होते आणि आमचं दोघांचं असं आपसी भांडण असल्यामुळे मी आश्रमाच्या बाहेर उभी राहिली। माझ्या मुलीला म्हटलं जा तुझ्या वडिलांना भेटते, ते तिच्या वडिलांना भेटण्याकरिता ते आश्रमामध्ये गेली। तर तिथे रोहित बाबा एकटे बसले होते। ती तिथून माझ्याजवळ रडत रडत आली। मी तिला विचारले काय झालं बाबा, तिने मला पूर्ण तिचे हकीकत सांगितली। नंतर मी तिथून पोलीस 112ला फोन केला, त्यांनी काही उचलला नाही। नंतर मी वलगाव म्हणजे CBIला फोन केला, तर त्यांनी उचलला। ते लगेच गाडीतून आले। त्यांनी मला विचारलं, मी त्यांना माहिती दिली। त्यांनी म्हटलं मला तुम्ही चले जा पोलीस स्टेशनला वलगाव। मी तिथे गेली, त्यांची तक्रार केली, जे माझ्या मुलीबद्दल झालं मी म्हटलं ते सगळं सांगितलं। आश्रमात ते रोहित बाबा राहतात ना, माझे पती हे ना ते 6 महिना करण्याकरिता गेले होते। त्यांना ते गेले होते 1 जून 2022। तेव्हापासून ते तिथं त्यांनी महाराजांनी काय सांगितलं काय नाही त्यांना येऊन दिलं नाही। डांबून ठेवलं आहे त्यांना। म्हणजे जेव्हा मी घ्यायला गेले होते ना, तेव्हा त्यांना आम्हाला विश्वास नाही दिला। म्हणजे 6 महिना करीत, म्हणजे 6 महिन्यासाठी म्हणजे परिस्थिती चांगली नव्हती ना। आता आमच्या दोघांचे भांडणं होत होते। तर मी माझ्या वडिलाच्या घरी गेले, वडिलाच्या घरून आले। तर ते म्हणे तुम्ही 6 महिना करायला ते महाराजपाशी जातो। मी म्हटलं मी महाराजांना का ठेवते, मी येत नाही। ते गेले 6 महिना करायला, तर तेव्हापासून ते तिथंच राहिले, बिलकुल आलेच नाही। जेव्हा मी तिथं राहायला गेली तेव्हा त्यांना यूज नाही दिलं, मला नवसा दिलं। पण मुलंही तक्रार केली, ते कोणच माझं असं घेतलेलं नाही, झालीच नाही। आणि आता पण गेली तर माझ्या मुलीची आणि माझी मी बाहेरच उभी राहिली, तिला पाठवली। तेव्हा पण माझी त्यांची भेट झाली नाही। ते तिथं त्यांनी माझ्यावर एवढं उद्ध्वस्त केलं, तुम्ही माझ्या घरी येणार आहे, शाला बघून घ्या माझं घर कसं झालं, मी कोणी हालतमध्ये राहते, कशी राहते। पीडितांचे आई वडिलांचे नेहमी भांडण असल्यामुळे पीडितचे वडील हे आश्रमामध्ये राहायला गेले। 21 मे रोजी पीडिता वडिलांना भेटण्याकरिता गेली, तर आई आश्रमाच्या बाहेर थांबली। अशात रोहित बाबा याने पीडितेला जवळ बोलवून तिच्या सोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार तिच्या आईकडे स्पष्ट केला। यात पीडितेच्या आईने थेट वलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। सध्या रोहित मनोज ढोके उर्फ संत रोहित बाबा वय 22 रोहित बाबा राहणार आश्रम देवरा देवरी हा पसार झाला आहे। पोलिसांनी ढोंगी बाबाला अटक करून आश्रम तोडण्यात यावे अशी मागणी पीडितेची आईने आयोजित पत्रकार परिषदेत केली। माझं नाव वर्षा उमेश शिंगाडे, मी रेवसाला राहते। माझे पती पुजदा रोहिदास महाराज आश्रमामध्ये राहते। मी तिथे 21 तारखेला गेले होते माझ्या मुलीला घेऊन भेटण्याकरिता। तिथे आश्रमामध्ये तिच्या वडिलाला भेटायला गेली, तर तिथे एका रूममध्ये टिनाच्या रूममध्ये ते रोहिदास बाबा एकटे राहत होते। ती तिथं गेली आणि ती तिकडून येऊन मला सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालं बा म्हणून। मी तिथून लगेच 112ला फोन केला, ते उचलला नाही। म्हणून मी वलगाव पोलीस स्टेशनला म्हणजे फोन केला। तिथून पोलिसाची गाडी आली, त्यांनी विचारपूस केली। त्यांनी मला म्हटलं की तुम्ही चले जा पोलीस स्टेशनला, तिथं तक्रार दाखल केली। माझी मागणी हेच आहे की रोहिदास महाराजचा आश्रम तोडावं आणि त्यांना सजा द्यावी। हो, तिथं मुलींसोबत तिथं व्यवसाय पण आहे, तिथं बाया वगैरे येतात आणि मुलींसोबत माझ्या जे काही मुलींसोबत जे काही करत असतील ते पूर्ण चाळे त्याचे बंद व्हावे आणि त्यांना अटक व्हावी। तिथे माणसं पण राहतात, बंटी इंगडे, मनोज ढोके। अखिल विश्वाला शांती, समता व मैत्री तथा करुणेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जयंती कार्यक्रम संपन्न झालाय। या कार्यक्रमात 10वी व 12वी परीक्षेत यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2568वी जयंती उत्सवात साजरा करण्यात आली। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनर्कृती पुतळ्याला महिला आघाडीच्या वतीने मोसमीनंदा गवडी, सुनीता भटकर, पुष्पा बोरकर, सरिता बगडे, सिंधू ढोके यांनी हारार्पण करून अभिवादन केलेत।
सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात पंचशील ध्वजारोहण करण्यात आले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि दमनादिवाकवेरमणि सिक्खापदं समाधियामि अरिन्नदानवेरमणि सिक्खा. यानंतर 10वी व 12वी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या कुमारी विधी नाव, नंदा गवळी, सलोनी मच्छिंद्र भटकर, तनू कैलास ढोके, यश प्रमोद भालेराव या यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हा संघटक प्राध्यापक प्रकाश बोरकर, उपाध्यक्ष रवींद्र गेडाम, शहराध्यक्ष शांताराम गिराम, व्हीपी मेश्राम, कवयित्री पुष्पा बोरकर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मतदान खंडारे यांनी तर आभार राहुल शिंदे यांनी मानलेत. प्राध्यापक प्रकाश बोरकर यांनी समारोपीय भाषणात भगवान बुद्ध यांच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. संपूर्ण विश्वास केवळ आणि केवळ तथागत भगवान बुद्धाच्या धर्माचा जय जयकार होतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही वाटत. कारण त्यात विश्वातील वंदनीय पुरुष म्हटलं तर फक्त एकच नाव समोर येते, ते म्हणजे गौतम बुद्ध. आणि त्या गौतम बुद्धाचं खऱ्या अर्थाने आपल्याला दर्शन घडवणारे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कदाचित ते बोधिसत्व म्हटल्यावर ते नक्कीच बुद्धत्व प्राप्तीच्या थोड्या अंतरावर ते होतेच. आणि म्हणूनच आज आपल्याला एक चांगले दिवस पाहायला मिळाले आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल, मी विद्यार्थ्यांना असे विचारू इच्छितो, तुमचा हा जीवनाचा पहिलाच सन्मान असेल तुमच्या शाळेमध्ये झाला असेल, घेतला असेल. मी विद्यार्थ्यांना बोलतोय, नक्की पहिला सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला विद्यार्थी जीवनामध्ये. आणि त्याच्यामुळे, त्यांच्या पुण्यामुळे आज अनेक लोकांना तो सन्मान मिळतो आहे, ही संधी मिळती आहे. याचं सर्व श्रेय फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.